MST CET 2024 16 में शिफ्ट 2 चा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज इफ y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 plus 3x upon 3 minus 2x plus tan inverse of 4x upon 1 plus 5x square then find dy by dx. Options are 1 upon 1 plus 25x square, 5 upon 1 plus 25x square, 1 upon 1 plus 5x square, 5 upon 1 plus 5x square. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युला इंपॉर्टंट आहेत. कोणते आहेत? tan इनवर्स ऑफ x plus y upon 1 minus xy is tan inverse x plus tan inverse y आणि दुसरा आहे tan inverse of x minus y upon 1 plus x into y equal to tan inverse x minus tan inverse y. तर गिवन जो क्वेश्चन आहे तो या फॉर्मॅटमध्ये आपण आणू शकतो सम ऍडजस्टमेंट्स करून. तर y आपल्याला दिलेला आहे, y इक्वल टू tan इनवर्स हा जो क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये आपण हे जे फॉर्म्युलाज आहेत त्याच्यानुसार ऍडजस्टमेंट करूया म्हणजे आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो. सो प्लस वाला जो फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. तर इथे आपल्याला 1 दिसतोय आणि या फॉर्म्युलामध्ये आपल्याला इथे 1 करायचा आहे. सो इथे 1 करण्यासाठी आपण 3 ने डिवाइड केलं तर 1 बनेल. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 3 ने डिवाइड करणार आहोत. सो न्यूमरेटरला जर डिवाइड केलं ना तर दोन्ही टर्मला डिवाइड होतं न्यूमरेटरच्या आणि डिनॉमिनेटरच्या पण दोन्ही टर्मला 3 ने डिवाइड होतं. सो काय आन्सर येईल बघूया. नेक्स्ट स्टेप tan इनवर्स ऑफ 2 अपॉन 3 प्लस या टर्मला 3 ने डिवाइड केल्यानंतर 3 कॅन्सल होईल आणि x राहील अपॉन इथे 3 ला डिवाइड केल्यानंतर 1 3 अपॉन 3 इज 1 मायनस 2 अपॉन 3 इंटू x. सो हा जो फॉर्मॅट आहे तो फर्स्ट फॉर्म्युला सारखा दिसतोय tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. x आणि y इथे जस्ट नोटेशन साठी आहेत. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचा इथे मल्टिप्लिकेशन दिसते बघा 1 मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. सो 1 मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म हा फॉर्म्युला x y जस्ट नोटेशन साठी आहे. सो हा हे आपण या फॉर्म्युलानुसार लिहिला आहे, ऍडजस्टमेंट केली आहे. दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये आपण ऍडजस्टमेंट करूया ब्रॅकेटमध्ये जसं एक्सप्रेशन आहे तसं. सो प्लस tan इनवर्स ऑफ इथे आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. डिनॉमिनेटरकडे बघा 1 आहे ऑलरेडी. x इंटू वाय 5x स्क्वेअर हे कसं बनवू शकतं आणि वर सबट्रॅक्शन पण 4x आली पाहिजे. तर मी जर असं लिहिलं 1 प्लस 5x इंटू x तर 5x स्क्वेअर बनतोय आणि वरती लिहायचं 5x मायनस x. सो दोन्ही गोष्टी मॅच होत आहेत. 5x मायनस x 4x आणि 5x इंटू x 5x स्क्वेअर. सो या फॉर्मॅटमध्ये हे एक्सप्रेशन बसतंय. सो आपण फॉर्म्युला अप्लाय करूया. नाव tan इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म प्लस tan इनवर्स ऑफ सेकंड टर्म म्हणजे tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y ते वापरले आपण आणि दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y प्लस tan इनवर्स ऑफ 5x मायनस tan इनवर्स ऑफ x. इथे मायनस आहे ना, सो हे मायनस येतं. आता tan इनवर्स ऑफ x हे प्लस मध्ये आहे आणि इथे tan इनवर्स ऑफ x मायनस मध्ये आहे. सो हे कॅन्सल राहते काय. सो y इक्वल टू फायनल tan इनवर्स ऑफ 2/3 प्लस tan इनवर्स ऑफ 5x. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे. y सिम्प्लिफाय झालाय. सो डेरिव्हेटिव्ह घेताना tan इनवर्स ऑफ रियल नंबर हा एक कॉन्स्टंट असतो म्हणजे हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. सो डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे आणि सेकंड टर्मचा जो tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 प्लस x स्क्वेअर तो फॉर्मॅट आपण वापरणार आहोत. सो dy बाय dx इक्वल टू याचा 0 आहे सो मी लिहित नाहीये, डायरेक्ट याचा लिहूया 1/1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 5x चा परत डेरिव्हेटिव्ह असतो जो आहे 5. सो फायनल आन्सर काय येणार आहे 5 इंटू 1 5 अपॉन 1 प्लस 5x चा स्क्वेअर 5 चा असतो 25 आणि x चा स्क्वेअर इज x square. So answer is 5 upon 1 plus 25x square. So option B 5 upon 1 plus 25x square is the correct. Thank you.